श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 37 गृहस्थांचा आचारधर्म। श्री गणेशाय नमः नामधारकांनी विचारले। नंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना आणखी कशाचे निरूपण केले। सिद्ध म्हणाले, श्री गुरूंनी त्यानंतर ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात कसे आचरण ठेवावे ते त्या ब्राह्मणांना सविस्तर सांगितले। ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। गृहस्थाने घरात अग्नी उत्पन्न करण्यासाठी लाकडे, दिव्यमणी, तूप, तीळ, कृष्णजीन आणि काळे मांजर असे सर्व संग्रही ठेवावे। शुक, सारस, धेनू पाळणे, यथाशास्त्र देवपूजेचे साहित्य ठेवणे, नित्य देवपूजा करावी। उदक, अग्नी, मानस, सूर्य, तंडिलस्थ, प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु, शालिग्राम यांची पूजा करावी। शास्त्रीय दृष्टीने योग्य दिशेस देव ठेवावे। ध्यान, आवाहनादी षोडश उपचारांनी देवपूजन करावे। पुरुष सूक्त, पौराणिक श्लोक मंत्र यथा अधिकार म्हणावे। फुले कोणती योग्य कोणती वर्ज्य ते गुरूंनी सांगितले। कोणती फुले कोणत्या देवाला आवडतात ते सांगितले। पुष्पांच्या अर्पणाची वेगवेगळी फळे कोणकोणती ते सांगितले। नमस्कार कसा, कोणाला केव्हा करावा, कोण वंदनीय आहेत, तसेच नमस्कार केव्हा आणि कोणाला करू नये ते सांगितले। उत्तर पूजा कशी करावी आणि वैश्वदेवांचा विधी, मूर्ती विसर्जनाचा विधी, अन्नदानाचे प्रकार, उचित आणि अनुचित अतिथींचे स्वागत कसे करावे, त्यांना अन्न कसे वाढावे अशी विविध माहिती दिली। भोजन करताना कोणते नियम पाळावेत याची माहिती दिली। चांद्रायणादी व्रतांचे आचरण कसे करावे ते सांगितले। भोजनाचे पात्र, पाने, धातूची पाने, ताटे, आपोषण, चित्राहुती, मंडल, प्राणाहुती, मौन आदींचे वर्णन केले। श्राद्धान्न वर्ज्य व ग्राह्य कोणाला, भोजनात किती घास घ्यावे, किती वेळा जेवावे, कोणत्या वेळी, कोणाच्या संगतीत जेवावे वगैरे माहिती दिली। जेवताना हात कसा ठेवावा, कसे बसावे, जानवे कसे ठेवावे, दीप प्रदीप्त ठेवण्याची आवश्यकता, स्वस्त्रीसाठी अन्न अवशिष्ट ठेवणे, कोठे जेवू नये, पाणी कोठले, केव्हा, कसे, कोणासमोर, कोणत्या स्थितीत प्यावे न प्यावे याचे नियम सांगितले। जेवताना वस्त्र कोणते नेसावे, स्त्रीदोष, पदार्थ दोष, भावदोष यांनी अन्न कसे दूषित होते याची माहिती दिली। उष्टी पात्रे टाकावी, तोंड कोठे धुवावे, कसे धुवावे, किती वेळा चूळ भराव्यात असे सगळे वर्णन करून सांगितले। अन्न पदार्थ कोणते निषिद्ध असतात, दूध कोणते वर्ज्य, पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे, भाज्या कोणत्या वर्ज्य असे सर्व समजावून सांगितले। अन्न शिळे कोणते, कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, तांबूळ, खाण्याची पाने, सुपारी आदींचे गुणदोष, ती कोणाला वर्ज्य ते सांगितले। खाटा कोणत्या लाकडाच्या कराव्यात, कोठे निजावे, कोणत्या वारी खाटा विणाव्यात, रात्री झोपताना काय स्तोत्र म्हणावे, कोठे झोपावे, निषिद्ध ते सांगितले। स्त्री कोणती अगम्य, कोणत्या तिथीस, वारी, अवस्थेत अगम्य, स्त्री संगास उपयुक्त काळ आणि अवस्था कोणती, सत्व, रज, तम या गुणांमुळे गर्भावर कोणता परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला। आणि सर्व प्रकारच्या विवेकाने सुविचारपूर्वक शास्त्रविहित आचरण करणारा मनुष्य आयुष्यात कसा उत्तम यश संपादन करतो, दीर्घायुषी कसा होतो, त्याची सर्व प्रकारे भरभराट कशी होते ते समजावून सांगितले। नंतर ते म्हणाले, विप्रा, आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही, तुम्हाला सर्व प्रकारची सुखे मिळतील। सिद्ध नामधारकांना म्हणाले, गुरुचरित्र हा असा प्रभावी ग्रंथ आहे की त्याच्या वाचनाने, मननाने, आचरणाने माणूस अज्ञानांधकाराकडून
ज्ञानाच्या प्रकाशात प्रविष्ट होतो आणि सर्व अभिष्ट प्राप्त होते. 37वा अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.